पश्चात लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. देवपूजा आवरून प्रेरणा किचनमध्ये आली. विशाल ऑफिसला गेले होते, यश शाळेला. तिने पातेली उघडून पाहिली. आज भेंडीची भाजी केली होती, पण कितीही केली तरी भेंडीची भाजी पुरवठ्याला येत नाही. विशाल ब्रेकफास्ट करून गेले, डब्याला घेऊन गेले. यशला सुद्धा भेंडी आवडते म्हणून तो शाळेत भेंडी चपाती घेऊन गेला. आता फक्त 1 चमचाच भाजी उरली आहे. ती आईंनाही पुरणार नाही. माझं काय, मी चटणी लोणच्याबरोबर खाऊ शकेन, पण आईंना चालणार नाही ना. एखाद दिवशी जरी भाजी कमी पडली तरी माझ्या माहेरचा उद्धार करतील. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. काय करायचं? कांदा टोमॅटोची चटणी केली तर म्हणतील घरात दुसऱ्या कोणत्या भाज्या नव्हत्याच का? शेंगदाण्याची चटणी केली तर म्हणतील आधीच पित्ताचा त्रास आणि त्यात या चटणीने आणखीन भर. बेसन केलं तर म्हणतील म्हातार वयात गॅस होतो. अशा वेळी बेसन देऊ नये एवढं कळू नये यांना. त्यांचा खरेपणा आणि खोटेपणा त्यांच्याकडेच. बेसनाच्या पिठल्याचा त्रास होतो, पण बेसनाच्या लाडवाचा होत नाही. ते मात्र 4 लाडू आडवा हात मारून खातील. शेंगदाण्याच्या चटणीचा त्रास होईल, पण शेंगदाण्याची चिक्की बकाणा भरून खातील. पण त्यांच्यासमोर बोलायची हिंमत कुणाची? असा जाब विचारायची सुद्धा आपल्यात हिंमत नाही. जाबचं सोडाच, पण बसून एखादी गोष्ट समजवावी असंही करणं आपल्याला होत नाही. पहिल्या दिवसापासून त्यांनी फक्त धाकातच ठेवलं. सुरुवातीला भीती वाटायची, त्यानंतर भीती चेपली, पण धाकात राहायची सवय मात्र होऊन गेली. आता असं वाटतंय हत्ती निघाला आणि शेपट्यासाठी काय भांडणं करायची. जाता जाता त्यांच्याही मनाला रुखरुख लागून जाईल आणि माझ्याही. सुरुवातीला ती ही गोष्ट तिच्या आईकडे बोलली होती. आईने सुद्धा हेच समजावलं होतं. आता सुरुवातीला सगळ्या मुलींचंच असं होतं. सगळं नवीन असतं. तूच थोडं सासूबाईंना समजून घे. उलट उत्तर करू नकोस हां. त्यांना त्यांचा मान दे. आपण शांत राहायला शिकायचं. आपला संयम कायम ठेवायचा. आणि आत्ता काही म्हणायला गेलं तर असंच म्हणते, जाऊ दे गं, त्यांचं वय झालंय. इतकी वर्ष तर समजून घेतलंस ना, आता काही वर्ष पुढे तसंच कर. आपण तर कधी उलट बोललोच नाही, पण आईसमोर लेकाच्या तोंडातून सुद्धा कधी ब्र निघाला नाही. विशालसुद्धा आईच्या होलाच हो करायचे. बऱ्याचदा त्यांनाही आईंचं म्हणणं पटायचं नाही, पण उलट आपल्याला समजवत राहायचे. प्रेरणा, आईचं आता वय झालंय. माणूस म्हातारा झालं की हट्टी होतो. थोडं आपण समजून नको का घ्यायला? मान्य आहे, ती थोडी अरेरावी करते, पण कोणता जाच तर नाही ना तुला. अगं ती मान्यांची सून बघ, सासू पुढे कशी शेळी बनून राहते. मूल नाही म्हणून सासू तिला नको नको ते बोलते. ती विचारेंची. तिच्या मागे तर तिचे सासू सासरे आणि नवरा हुंडा आण म्हणून हात धुवून मागे लागले आहेत. आपल्या बाबतीत तसं तर नाही ना. आणि खरं सांगू, आई तेवढी काही वाईट नाही हां. बाबा गेल्यापासून सगळं घर तिने सांभाळलंय. त्यामुळे दुसरं कोणी नीट सांभाळेल की नाही यावर पटकन तिचा विश्वास बसत नाही, म्हणून ती असं वागते. विशाल असं समजवायला लागले की प्रेरणाचा आणखीनच रागराग व्हायचा. म्हणजे हुंडाबळी किंवा मूल नाही या कारणाने जाच झाला तरच घरच्या सुनेने आवाज उठवायचा, नाहीतर सासूच्या विचित्र स्वभावाचा जाच सहन करत राहायचा. असंच म्हणायचं ना तुम्हाला. अहो, लग्न होऊन 15 वर्ष झाली. कोणत्याही गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. माहेरी जायची तरी यांची परवानगी घ्यायची. त्या नाही म्हणाल्या तर जायचं नाही. भाजी कोणती बनवायची पासून घरात किती सामान भरायचं या सगळ्याकडे यांचंच लक्ष. बरं, त्यातूनही हे बरं झालं नाही, ते आणखीन बरं झालं असतं अशी पालूपदं लावायची. माझ्या आयुष्याची 15 वर्ष मी या घरात खर्च केली, पण सुनेला मिळायला हवा तो मान, आदर, हक्क तुम्ही मला कधी दिलेच नाहीत. खरं तर माझ्या वतीने तुम्ही तुमच्या आईशी बोलायला हवं होतं. त्या जिकडे चूक आहे तिथे ठामपणे त्यांना सांगायला हवं होतं, पण तुम्ही कधी म्हणून माझी बाजू घेतली नाहीत. रागावून प्रेरणा म्हणायची, ऐक ना राणी, असं काय करतेस? अगं आत्ताच म्हटलं ना की आईचं वय झालंय. एवढी वर्ष तिने मला सांभाळलं, घर सांभाळलं. आता असं अचानक मी पटकन बोललो तर तिचं मन किती दुखावेल. तिला वाईट वाटेल. मुलगासुद्धा बायकोचा झाला असं वाटेल आणि मग तिला फार एकटं एकटं वाटेल. विशाल म्हणायचे, अहो दिवसभर तुम्ही तर बाहेर असता. सगळ्या गोष्टी मला फेस करायला लागतात. ऑफिसमध्ये 4 दिवस माझं वर्क फ्रॉम होम असतं, पण या शांतपणे काम करूच देत नाहीत. सारखी बडबड. सतत मला उठवतील. वर्क फ्रॉम होम असलं तरी ऑफिसचं काम मला करावं लागतं. मला थोडा चहा दे.
माझी गादी आवरून ठेव. जेवण इतक्यात नको, थोड्या वेळाने वाढ. आज जेवणाला जरा सूप बनव. अशा एक ना अनेक ऑर्डर. त्याच्या व्यतिरिक्त इतर टिप्पण्या चालूच असतात. 8 दिवस झाले टॉवेल तसाच पडलाय, धुवायला पडलेला नाही. कुठे लक्ष असतं कुणास ठाऊक. डस्टबिन बॅग संपायला आले आहेत, ते सुद्धा आम्हीच सांगायचं. कपड्यांच्या घड्या कशा बारीक कराव्यात हे सुद्धा यांना शिकवलेलं नाही. अहो, एखाद्याला किती टोचून टोचून बोलायचं, त्यालाही काही मर्यादा आहेत की नाही. रडत रडत प्रेरणा म्हणत होती. अगं प्रेरणा, कसं आहे ना, तिला एका ठराविक पद्धतीने जगायची सवय झाली आहे. ती स्वतः शिस्तीची आहे, त्यामुळे घरसुद्धा तिला व्यवस्थित टापटीप लागतं. आणि ती बोलते ते आपल्या चांगल्यासाठीच. आपल्याला शिस्त लागावी म्हणून. विशाल म्हणाला. शिस्त लागावी म्हणून? हा निव्वळ जाच आहे. उद्या तुम्ही माझ्या घरी आलात आणि तुम्हाला शिस्त लागावी म्हणून माझ्या आईने 2-4 सूचना दिल्या. आवडेल का तुम्हाला? पण आम्हा बायकांचं काय? सासरी आल्यानंतर फक्त ऐकून घ्यायचं असतं. तुमच्या इतकं मीही काम करते, ऑफिस सांभाळते, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळते, पण जरा म्हणून कौतुक नाही. कधी कुठे मैत्रिणींबरोबर बाहेर जायचं म्हटलं, माहेरी जायचं म्हटलं तर यांचे गुडघे दुखतील, पोट दुखी तरी चालू होईल. तुझ्या माहेरच्यांना कळत नाही का गं? मध्येच असं कसं बोलवून घेतात असं म्हणतील. लक्षात ठेवा, मी खूप सहन केलं. आता माझ्या वाटेला आल्या तर मी उलट उत्तर देणार. त्याआधीच तुम्हाला त्यांना काही समजवायचं असेल तर समजून घ्या. नंतर कोणत्याही गोष्टीची जबाबदारी मी घेणार नाही. रागारागाने प्रेरणा म्हणाली. छे, तू तर अगदी टोकाची भूमिका घेतेस. आईचं वय काय, तुझं वय काय? म्हातारपणी मन हळवं झालेलं असतं. कुणी काही बोललं तर पटकन मनाला लागतं. त्यांना आधीच आपण निराधार आहोत असं वाटत असतं, आणि त्यातून मुलाने सुनेने असं काही बोललं तर गोष्टी किती मनाला लागू शकतात. आपण थोडं समजून नको का घ्यायला? विशाल शेवटपर्यंत समजवत होते. अहो, पण मग माझ्या मनाचं काय? मला कोण समजून घेणार? ही 15 वर्ष दुसऱ्यांना समजून घेण्यात गेली. आता यापुढचं आयुष्यसुद्धा मी असंच घालवू का? प्रेरणाच्या या प्रश्नावर तो अगदी शांत झाला आणि म्हणाला. सध्या तरी या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नाही, पण काळ हे सगळ्या गोष्टींचं औषध असतं. अगदी बऱ्या वाईट सगळ्या गोष्टींचंच. आज आई घर सांभाळते, पण लक्षात ठेव, उद्या ते सगळे हक्क जबाबदाऱ्या तुझ्याकडेच येणार आहेत. तिच्या पश्चात हे घर तुलाच तर सांभाळायचं आहे. अगं, आज या घरची तू सून आहेस, पण उद्या सासू होशील. आई नंतर हे सगळं तुझंच आहे. तूच या घराची राणी होणार आहेस. सगळे निर्णय तुझेच असणार आहेत. हे काय आता मी स्वतःच्या तोंडाने वेगळं सांगायला हवं? हे सगळं समजण्या इतपत समजूतदार तू नक्कीच आहेस. खरं सांगू, मला हे बोलायलाही जड वाटतं. आईच्या पश्चात. पण आता तू समजतच नाहीस म्हटल्यानंतर नाईलाजाने हे शब्द मला बोलावे लागले. तुझं दुःखही कळतंय मला, पण माझी अडचणसुद्धा तू समजून घ्यायला हवीस. आज पहिल्यांदा आईच्या पश्चात हा शब्द विशाल बोलले होते. आणि खरं सांगायचं म्हणजे सासूच्या जाचाला कंटाळलेली प्रेरणा ते शब्द ऐकून मनात कुठेतरी सुखावलीच होती. स्वातंत्र्य, प्रेम, आदर सगळ्यांना हवाहवासा असतो. मोठ्यांकडून तो जेव्हा मिळत नाही तेव्हा आपोआपच मोठ्यांबद्दल राग येऊ लागतो. आपल्यालाही मोकळेपणाने जगता यावं असं वाटत राहतं. याआधी स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणजे त्यांनी ते दिलं नाही. आताही मिळत नाही, ते देत नाहीत. हे शल्य पचवण्याची शक्ती एकाच विचारात असते की पुढे आपल्याला कधीतरी स्वातंत्र्य मिळेल, आपल्या मनासारखं वागायला मिळेल. कधी? त्या व्यक्तीच्या पश्चात. आणि त्या दिवसापासून पश्चात या शब्दाच्या ती अगदी प्रेमात पडली. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग यायचे, सासूबाई नको नको ते बोलायच्या. मनाला ती हेच समजवायची, काही नाही, पुढे सगळं छान होणार आहे. मला मोकळा श्वास घ्यायला मिळणार आहे. हवं ते स्वातंत्र्य मिळणार आहे. ज्या ज्या इच्छा राहिल्या होत्या ते सगळं करायला मिळणार आहे. हे घर आपल्या पद्धतीने सजवायला मिळणार आहे. नवीन भांडी घ्यायला मिळणार आहेत. जुन्या नको असलेल्या त्यांच्या वस्तू फेकायला मिळणार आहेत. नातेवाईकांच्या घरी जायला मिळणार आहे. त्यांना घरी बोलवायला मिळणार आहे. हवे ते कपडे घालायला मिळणार आहे. हॉटेलिंग करायला मिळणार आहे. हॉलमध्ये बसून बिनधास्त नवऱ्याचा हातात घेऊन TV पाहायला मिळणार आहे. पण कधी? यांच्या पश्चात. या सगळ्या स्वप्नांच्या नादात तिचा राग कुठल्या कुठे पळून जायचा. कधी कधी तिला वाटायचं की आपल्या मनात
हे किती विकृत विचार येतात. पण समोरच्याने इतकंही वाईट वागू नये की त्याच्याबद्दल फक्त मृत्यूचेच विचार यावेत. खरंच एखाद्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्यांच्या पश्चात हाच सुख, समाधान आणि शांतीचा पर्याय असू नये. पण त्या पश्चात शब्दाने जादूची कांडी फिरवली होती एवढं मात्र नक्की. ऑफिसमध्ये ती कधी गेली की सासूबाई दिवसातून 7-8 वेळा फोन करतील, भरमसाठ सूचना देतील. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा इंटरफिअरन्स असायचा. जीन्स घालायची नाही, स्लीवलेस टॉप घालायचे नाहीत, हिल्सच्या सँडल्स घालायच्या नाहीत. एवढंच काय तर शुक्रवारी नवऱ्याच्या दीर्घायूसाठी देवीचे उपवास करायचे. सगळ्या गोष्टींची जबरदस्ती. चुकून त्यांच्या मनाविरुद्ध झालं की सतत कटकट करत राहतील. तिची मैत्रीण जान्हवी म्हणाली होती, खरंच प्रेरणा, तुझ्यात पेशन्स आहेत. तुझ्या जागी मी असते ना तर एक घाव 2 तुकडे करून टाकले असते एव्हाना. तू शिकलेली आहेस, चांगली कमावती आहेस, एवढं काय ॲडजस्ट करत बसलीस? आणि ॲडजस्टमेंटच्या नावाखाली तुझी नुसती पिळवणूक चाललेली आहे. आजकालच्या युगात सासवासुद्धा सुनांना दबकून राहतात. नवरे बायकांच्या मुठीत असतात. पण तुझ्या बाबतीत सगळंच उलटं आहे. नवऱ्याचं सासूचं सगळं ऐकून घेतेस तू. अगं कधीतरी स्वतःसाठी बोलायला शिक. मनातलं स्पष्टपणे मांडायला शिक. प्रेरणाला खूप वाटायचं, आपणही आपल्या मनातलं घडाघडा बोलून टाकावं एकदा. तिला बोलता आलं नसतं असंही नाही, पण विशालचं एकच बोलणं आठवत राहायचं. आईला दुखावलं तर ते मला दुखावण्यासारखं आहे. आईचा अपमान माझा अपमान. आता इतकी वर्ष सहन केलंस ना, थोडक्यासाठी कशाला स्वतःचं नाव खराब करून घेतेस? अगं हत्ती गेला शेपूट राहिली. आयुष्यभर तुला आईच्या हाताखाली थोडीच दबून राहायचं आहे. तिच्या पश्चात हा संसार, हे सगळं राज्य तुझंच होणार आहे. पश्चात हा एक शब्द तिच्यासाठी संजीवनी ठरला होता. दिवसामागून दिवस जात होते. धैर्य, संयम, बळ एकवटण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करत होती. आज प्रेरणाला उठायला थोडा उशीर झाला होता. त्यात भेंडीची भाजी म्हणून आणखीन उशीर झाला. ती पुरवठ्याला आली नाहीच आणि आता काय करावं हे सुद्धा कळत नव्हतं. तिने फ्रीज उघडला, कोबी बाहेर काढला. कोबीच्या भाजीत चणा डाळ घातलेली तिला आवडायची, पण सासूबाई काहीतरी बोलतील या भीतीने चणा डाळीच्या ऐवजी तिने मग मूग डाळ भिजत घातली. त्यांचा विचार आला की आपोआपच तिच्या शिरा ताणल्या जायच्या. डोक्यावर 4 आठ्या पडायच्या. एव्हाना त्या आंघोळ करून बाहेर आल्या असतील. त्यांच्या खोलीत बसून कोणतं तरी मॅगझिन वाचत बसल्या असतील. पण तरीही अजून त्यांची हाक ऐकू कशी आली नाही? नाहीतर एव्हाना 4-5 हाका मारून मोकळ्या झाल्या असत्या. अगं ए प्रेरणा, चहा मिळणार आहे की नाही? माझ्या नाश्त्याची पोळी गरम गरम करून दे आणि वरून तुपाची धार सोड. आणि हो, चहात आल्याबरोबर थोडी वेलची पूड टाक. आणि बाथरूम किती बुळबुळीत झालं आहे, जरा स्वच्छ झाडू मारून घे तिथे. सांगितल्याशिवाय तुम्हाला कळतच नाही का गं? आणि लगेचच तो कम्प्युटर उघडून बसू नकोस त्याच्यासमोर. थोडी वाण सामानाची यादी करायची आहे. डायरी पेन घेऊन इथेच ये. त्यांच्या त्याच ऑर्डर ऐकून तिला कंटाळा आला होता. पण आज त्यापैकी अद्याप काहीच ऐकायला येत नव्हतं. कदाचित रहस्यमय गोष्टीचं पुस्तक वाचत बसल्या असतील. त्यात रमल्या की तेवढाच वेळ त्या शांत असतात. जाऊ दे ना, आपलीसुद्धा कमाल आहे. भुणभुण करतात म्हणून तक्रार, आणि आता शांत आहेत तर का शांत आहेत म्हणून चिंता. विचार करत असतानाच आईंच्या बेडरूममधून धाडकन असा मोठा आवाज झाला. प्रेरणा दचकली. हातातली सगळी कामं टाकून प्रेरणा त्यांच्या बेडरूममध्ये पळाली. सासूबाई जमिनीवर पडल्या होत्या. त्यांनी डोळे फिरवले होते. प्रेरणा घाबरली. आई काय झालं? अहो अचानक कशा पडलात? पण त्यांच्याशी बोलताना तिच्या लक्षात आलं की त्यांचा चेहरा आणि एक हातसुद्धा वाकडा झाला आहे. त्यांच्यासमोर मोठ्याने ती काही बोलली नाही, पण बहुतेक त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे हे ती समजून गेली. आता मी काय करू? तिने पटकन वरच्या मजल्यावरच्या बंड्याला हाक मारली. ए बंड्या, जरा खाली ये लवकर. अरे आमच्या आई पडल्या आहेत. अगं मग पडू दे ना काकू, झोपू दे तिला निवांत. आरडाओरडा कशाला करतेस? बंड्या म्हणाला. अरे मूर्खा, पडल्या म्हणजे तशा पडल्या नव्हे रे, खरोखरच पडल्या आहेत. अरे म्हणजे चक्कर येऊन पडल्या आहेत. हो का? मी आलो हां. बंड्याने टी शर्ट चढवलं. तो खाली उतरला. गेल्या वेळेस बंड्याचं चारुशिलाताईंकडे काहीतरी काम होतं. तेव्हा त्याने प्रेरणाला विचारलं होतं, काय गं काकू, आजी कुठे आहे? प्रेरणा म्हणाली होती, अरे त्या पडल्या आहेत. डोळे मोठाले करून त्याने विचारलं होतं, अगं मग पाहत काय राहिलीस? चल उचलूया आपण.
त्याला एक धपाटा घालत प्रेरणा तेव्हा म्हणाली, अरे मेल्या, पडल्या म्हणजे तशा पडल्या नाही, झोपल्या आहेत. आणि आज नेमकं उलट झालं होतं, म्हणून कदाचित बंड्या गोंधळला असावा. विषय विनोदाचा नसला तरी विनोद झाला होता एवढं नक्की. धावत धावत तो खाली आला. प्रेरणा काकूकडे आला. काय गं, काय झालंय आजीला? त्याचा हात पकडत प्रेरणा त्याला आत घेऊन आली. अरे बघ ना कसं करतायत त्या. बापरे, आता काय करायचं? बंड्याने विचारलं. बंड्यालाही काही सुचत नव्हतं. तो काही फार मोठा नव्हता, कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला. पण अडल्या नडल्या प्रसंगांना बंड्याचं कुटुंब आणि प्रेरणाचं कुटुंब एकमेकांना मदत करत असत. बंड्याने क्षणभर विचार केला. म्हणाला, आजीला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. आपण ॲम्ब्युलन्स बोलूया. खरे काकांकडे संचेती हॉस्पिटलचा नंबर असेल. अरे तोपर्यंत यांना वर तर उचलायला हवं, काळजीने प्रेरणा म्हणाली. हो थांब, मी त्या सिक्युरिटी गार्डला घेऊन येतो. बंड्याने गॅलरीतूनच सिक्युरिटीला शिट्टी मारून बोलावलं. का हुआ? सिक्युरिटीने खालूनच विचारलं. अरे तू वरती आव, तुम खाली मैं वरती, ऐसा कैसा बताएगा? मग तोंडातलं पान चघळत हळूहळू सिक्युरिटी वर आला. क्या भैया, तुमको सीरियसनेस है कि नहीं? इंसान यहाँ पे मर रहा है और तुम आराम आराम से चल के आ रहे हो. रागाने प्रेरणा म्हणाली. कौन सा इंसान मर रहा है भाभी? डोळे वटारून सिक्युरिटीने विचारलं. आओ बताती हूँ, असं म्हणत प्रेरणा त्याला आत घेऊन गेली. इन्हें उठाने में मदत करू हमारी. तिघांनी मिळून मग चारुशिलाबाईंना बेडवर ठेवलं. बंड्या पटापट खरे काकांकडून ॲम्ब्युलन्सचा नंबर घेऊन आला. 5-7 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचली आणि चारुशिलाबाईंना संचिती हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. तिथूनच मग प्रेरणाने नवऱ्याला विशालला फोन केला. हातातली सगळी कामं सोडून तो धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. एक संपूर्ण दिवस धावपळीत गेला. रात्री प्रेरणा घरी आली तेव्हा घर किती ओकं बोकं दिसत होतं. झाल्या प्रसंगाने ती हादरून गेली होती. म्हातारपण एवढं भयंकर असतं. मृत्यूच्या जवळ जाणारी प्रत्येक पायरी चढताना त्या व्यक्तीला काय वाटत असेल? यश झोपून गेला होता. ती पण दमली होती, पण झोप येत नव्हती. नजर सारखी फोनवर जायची. विशालचा फोन येईल, काहीतरी बातमी द्यायला. बहुतेक अशुभच. तिला सगळे प्रसंग आठवले. चांगले प्रसंग बोटावर मोजता येण्यास इतके देखील नव्हते. तसा फार शारीरिक छळ झाला नव्हता, पण त्यांच्या कडवट बोलण्याने, टोमण्याने मनाला भोकं पडली होती, हेही खरं. आपण फक्त सहन करत राहिलो. पण ते खरंच सहन करणं तरी होतं का? मुळात इतकं सहन करणं जरुरी तरी होतं का? ते सहन करणं नव्हतंच मुळी. ते होतं आतल्या आत धुसफुसणं. आतल्या आत आपला ज्वालामुखी फुटत राहिला आणि तो वाढत राहिला. त्यांच्याशी प्रेमाने बोलावं, गोड बोलावं असं कधी वाटलंच नाही. त्यांच्याबद्दल कधीच सदिच्छा मनातून निघाल्या नाहीत. सगळे प्रसंग डोळ्यासमोरून भरभर सरकून गेले. आपलं आणि सासूबाईंचं नातं अगदी नावाकरिता आहे. त्यात प्रेम ओलावा काही नाही. कर्तव्य करायचं म्हणून करायचं. त्या पडल्या म्हणून उचललं. त्यांची परिस्थिती बिकट वाटली म्हणून हॉस्पिटलमध्ये पोचवलं. पण त्यात कुठेही आर्द्रता, प्रेमाचा ओलावा नव्हता. आपली जवळची व्यक्ती दूर होईल की काय अशी हुरहुरसुद्धा नव्हती. प्रेमाच्या भावनेच्या पलीकडे गेलेलं हे नातं किती वृक्ष झालं होतं. 16-17 वर्ष एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आयुष्याचा बराच काळ घालवायचा आणि त्या नात्याला फक्त खेचायचं आणि खेचत राहायचं. आतल्या आत धुसफुसत राहायचं आणि बाहेर बोलता येत नाही म्हणून त्या व्यक्तीला मनातल्या मनात कोसत राहायचं. एखाद्यापर्यंत जशा आपल्या सद्भावना, सदिच्छा आणि आशीर्वाद पोहोचतात, तसाच दुस्वास, राग, मत्सरसुद्धा पोहोचत असेल का? या सगळ्याचा त्यांना त्रास होत असेल का? होतही असेल कदाचित. हे नातं असं वृक्ष व्हायला फक्त त्याच जबाबदार होत्या का? आपली काहीच जबाबदारी नव्हती. आपण कधी त्यांच्याबरोबर बसून बोलून प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला का? त्यांचं म्हणणं कधी ऐकून घेतलं का? आपलं म्हणणं, आपली बाजू स्पष्टपणे मांडली का? खूप राग आला म्हणून त्यांना 4 उलट उत्तरं तरी दिली का? रागाच्या भरात आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तरी का? त्यांचं वागणं बरोबर आहे की चूक आहे, आपल्याला ते आवडतंय की नाही, हे सांगायची तसदीसुद्धा आपण कधी घेतली नाही. कधीच नाही. हे नातं आपल्याला फक्त रेटायचं होतं. ते नातं सुधारावं अशी आपलीही फार इच्छा नव्हतीच. कदाचित आपण किती सहन करतोय, किती सहनशील आहोत
हे दाखवायचं जणू आपल्याला व्यसन लागलं होतं. ती गोष्ट आपल्याला आतल्यात कुठेतरी आवडू लागली होती. प्रेरणा की नाही खूप सहनशील आहे, खूप संयमी आहे, असं कुणी बोललं तर डोळ्यात पाणी आणून आपल्याला आपलाच फुका अभिमान वाटायचा. आपली शांत, संयमी, सहनशील अशी जी इमेज आपण बाहेर करून ठेवली होती ती आपल्यालाच मोडवत नव्हती. म्हणूनच कितीही राग आला तरी तो त्यांच्यासमोर उघडण्यापेक्षा गिळणं आपल्याला जास्त प्रेयस्कर वाटलं. त्या नात्याशी आपल्याला जवळचा संबंध जोडायचा नव्हता. जमलंच तर तोडणंच आपल्याला आवडलं असतं. म्हणूनच तर पश्चात या शब्दाच्या आपण एवढ्या प्रेमात पडलो. आणि त्या शब्दाची, त्या क्षणाची अनुभूती आता कोणत्याही क्षणी आपल्याला येईल. पण मग तरीही हवा तसा आनंद का होत नाहीये? ज्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, मन मोकळं जगता येणार आहे, जी व्यक्ती आयुष्यभर आपल्याला नकोच होती, ती जिच्या जाण्याची आपण वाट पाहत होतो, तो क्षण आता कोणत्याही क्षणी येईल हे ठाऊक असताना आपल्याला का बरं आनंद वाटत नाहीये? कारण आपण माणूस आहोत म्हणून? की आपल्यात माणुसकीच्या भावना अजून शिल्लक आहेत म्हणून? की आपल्यालाच आपली लाज वाटते? की आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचा आपल्याला आनंद होतोय म्हणून? नेमक्या कोणत्याच भावना पकडता येत नाहीत. पण एवढं मात्र खरं की हे नातं आपण सुधारू शकलो असतो. निदान तसा प्रयत्न तरी करू शकलो असतो. या नात्याला आपण न्याय दिला नाही. कारण आपल्याला भांडणामुळे आपली जी इमेज खराब होईल त्याची भीती वाटत होती. त्या भांडण्याचा क्लेश आपल्याला नको होता. म्हणूनच तर आपण स्वतःसाठी सुद्धा कधीही स्टँड घेतला नाही. उलट आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी तो घ्यावा अशी इच्छा केली, जेणेकरून आपण आणि आपली इमेज सही सलामत राहील. कधी कधी नात्यात रुसवे फुगवे, दुरावे, भांडण, अपमान, चिडचिड जरुरी असते. कारण नातं टिकवायचं आहे हे सांगायचा तो प्रयत्न असतो. ते नातं टिकावं म्हणून संवादापासून विसंवादापर्यंत आपण कोणताही प्रयत्न केलाच नाही. आपण त्या पश्चातची वाट पाहत राहिलो. ज्या ज्या वेळेस त्यांचं चुकलं आणि आपण बरोबर होतो, ज्या ज्या वेळेस त्यांचं म्हणणं आपल्याला पटलं नाही आणि आपल्याला आपलं म्हणणं पटवायचं होतं, त्या त्या सगळ्या वेळेस आपण शांत राहिलो. काय निष्पन्न झालं? फार काही निष्पन्न झालं नाही. जगाला काय वाटत असेल ते वाटू दे. पण सासूबाईंना हे पक्क ठाऊक होतं की प्रेरणाच्या मनात आपल्याबद्दल फक्त राग आणि द्वेषच आहे. पण तरी त्यांनी आपला कडवटपणा सोडला नाही. आपल्या कडवट स्वभावाचं मूळ उगाळणं सोडलं नाही. आणि आपणही तुम्ही ते उगाळू नका, थांबवा हे सगळं, असं ठामपणे कधी सांगितलं नाही. कारण हे नातं आपल्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. म्हणून त्या नात्याच्या पश्चात गोष्टीची आपण वाट पाहत राहिलो. असो, त्यावेळेस हे करायला हवं होतं, ते करायचं राहून गेलं. या गोष्टीला आता काहीच अर्थ उरत नाही. कारण या नात्याची आपल्याला फार रुखरुख लागणार नाही. हे नातं आपण तरी कधीच महत्त्वाचं मानलं नाही. तिने डोळे बंद केले. तिला डोळा लागला. साधारण 3:30-4 वाजता फोन वाजला. विशालचा फोन होता. प्रेरणा आई गेली ग. झोपेतून ती खडबडून जागी झाली. एका काळाचा अस्त झाला होता. एका नात्याचा शेवट झाला होता. विशालने मग पुढच्या सूचना दिल्या. फोन ठेवला. तीही मग उठली. सासूबाईंच्या रूममधल्या रिकाम्या बेडवर तिने नजर फिरवली. तो रिकामा बेड त्या दोघींच्या रित्या नात्यासारखाच अगदी रिता वाटत होता. कपड्याच्या स्टँडवर सुकत असलेली त्यांची साडी, जीवापाड जपून ठेवलेले पितळी डबे, समोर टेबलावर पडलेली त्यांची पुस्तकं. क्षणभर तिला असं वाटलं की या घरात आपलं अस्तित्व काहीच नाही. जे काही होतं ते त्यांच्या मनमर्जीचं होतं आणि प्रत्येक वस्तूत फक्त त्यांचं आणि त्यांचंच अस्तित्व होतं. पण आता सगळं संपलं ना. एका संपण्यात दुसऱ्या सुरुवातीची निर्मिती असते. या क्षणापासून हे घर आपलं, यावर मर्जी आपली. जे हवं ते आपण करायचं, मोकळेपणाने जगायचं. खूप मन मारून जगलो तेव्हा कुणालाही काही बोलता आलं नाही. पण आता आपल्याला हवं तसं राहायचं. हे घर आपल्याला हवं तसं सजवायचं. ती आपल्या बुद्धीला समजावत राहिली. अगं प्रेरणा, या क्षणी हे असे विचार बरोबर नाहीत. असं म्हणतात, आत्मा जवळपास फिरत असतो. त्या आत्म्याला कळलं की आपण त्याच्याबद्दल असे विचार करतो तर त्या आत्म्याला काय वाटेल? इच्छा असूनही विचार थांबतच नव्हते. इतकी वर्ष कोंडून ठेवलेल्या विचार, इच्छा, दबलेल्या भावना
फसफसून बाहेर येत होत्या. त्या क्षणी तिला वाटलं, खरं तर आपल्या नियंत्रणाखाली काहीच नाही. ना आपल्या भावना, ना आपले विचार, ना आपलं मन आणि ना आपलं मत. तिने अंगावर 2 तांबे पाणी घेतलं. कॉटनची हलकी फुलकी साडी नेसली. आता नातेवाईकांना कळवणं जरुरी होतं. आवाजात जमेल तेवढा रुद्ध आणि दुःखी स्वर आणत तिने जवळच्या नातेवाईकांना सांगितलं. कुणाला शॉक बसला, कुणाला वाईट वाटलं, कुणी हळहळ व्यक्त केली. कुणी म्हणालं, हातीपायी धड असताना गेल्या ते बरं झालं. ॲम्ब्युलन्समधून सासूबाईंना घरी आणलं. प्रेरणा त्यांचा चेहरा पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात शांती नव्हती. भुवया ताणलेल्या वाटत होत्या. चेहरा खेचल्यासारखा वाटत होता. काहीतरी सांगायचंय, बोलायचंय, चिडायचंय, रागवायचंय असेच भाव होते. पाहुणे मंडळी आली. जवळच्यांनी रडून घेतलं, सांत्वना दिली. अंत्यसंस्कार झाले. जवळची मंडळी उशिरापर्यंत थांबली. रात्री मात्र त्यांच्या घरी निघून गेली. यश थोडा घाबरला होता, पण प्रेरणाने त्याला समजावलं. मग तो शांत झाला. शेजारच्या ढमढेरे काकू म्हणाल्या, यशला आमच्याकडे झोपायला पाठव. माझ्या नातवाबरोबर खेळेल आणि मग तिथेच झोपेल. अगं बिथरलाय तो. प्रेरणा हो म्हणाली. पण तिला वाटलं, आता सासूबाई असत्या तर म्हणाल्या असत्या, घरात असं काही घडलं की घरातल्या माणसाने दुसरीकडे जायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाही का? पण आता ऑब्जेक्शन घ्यायला, अक्कल काढायला कुणीच उरलं नव्हतं. यश ढमढेरे काकूंकडे गेला. विशाल थोडे अस्वस्थ वाटत होते. प्रेरणाने त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण ते काही बोलायच्या मूडमध्ये नव्हते. रात्री झोपेची गोळी घेऊन ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ढमढेरे काकू चहा बिस्किटं घेऊन आल्या. यश त्यांच्याकडे झोपला होता. जायच्या आधी त्या 2 शब्द बोलल्या. विशालच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, आता हळूहळू सावरायला हवं. विशाल काही बोलले नाहीत. प्रेरणाने मग थर्मासमधला चहा त्यांच्या कपात ओतला. चहाचा एक घोट तोंडात घेताच विशालचं तोंड कडवट झालं. तोंडातला चहा बेसिनमध्ये ते चक्क थुकून आले आणि ओरडलेच, हा चहा आहे की काढा? प्रेरणा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. विशाल तसे हळवे होते. चिडचिड, राग असा त्यांचा स्वभाव नव्हता. उलट आपल्यासाठी कुणी एवढंसं केलं तरी त्यांना त्याबाबत धन्यता वाटायची. पण आत्ताचं त्यांचं वागणं अगदी विसंगत वाटलं. त्यांची तब्येत ठीक आहे ना हे पाहायला ती पुढे झाली तेव्हा ते जरा मोठ्यानेच म्हणाले, ए तोंड काय पाहत राहिलीस? माझ्यासाठी दुसरा चहा कर जा. आणि हो, चहात आल्याबरोबर थोडी वेलची पण टाक कुटून. त्याच शब्दांची, त्याच स्वराची आणि अगदी थोड्याफार त्याच आवाजाची पुनरावृत्ती झाल्यासारखं तिला वाटलं. तिचे पाय थरथरू लागले. विशालचा बदललेला अवतार पाहून तिला धक्का बसला. कदाचित दुःखाच्या आवेगामुळे हे असं झालं असेल असं तिला वाटलं. पण 13 दिवस हे असंच चाललं होतं. तसंच कुसकट बोलणं, एखादा टोमणा मारणं, तिच्या माहेरची लोकं भेटायला आली तेव्हा त्यांच्याशीही तुटक तुटक बोलणं. सगळं अगदी सासूबाईंसारखंच होतं. तिच्या मनात नको नको ते विचार येत होते. 13 दिवस आत्मा इथेच फिरत असतो असं म्हणतात. मग सासूबाई यांच्यामार्फत काही सुचवत तर नसतील का? त्यांना आता आपला बदला घ्यायचा असेल? याहीपेक्षा ती जास्त हादरली होती तो पुढचा विचार करून. पश्चात या गोष्टीचा आनंद क्षणभरसुद्धा टिकला नव्हता. ते नातं महत्त्वाचं नव्हतं म्हणून पश्चात या गोष्टीचा सोहळा करण्यात मजा होती. पण आता हे नातं, नवऱ्याचं नातं अगदी जवळचं होतं. स्वप्नातसुद्धा याला पश्चात असं म्हणता आलं नसतं. दिवस कार्य संपल्यानंतर विशाल ऑफिसला जायला लागले. सगळं रुटीनमध्ये येईल आणि मग सगळं ठीक होईल अशा आशेवरती होती. ते ऑफिसमधून आले तरी तिचं वर्क फ्रॉम होम चालू होतं. बॅग फेकत ते म्हणाले, आता लगेच कम्प्युटरवर बसू नकोस, काहीतरी नाश्त्या पाण्याचं बघ. नवरा दमून घरी आलाय, त्याला काय विचारावं हे सुद्धा कळत नाही. सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. मग मात्र तिची हवा जरा टाईटच झाली. सासूबाई रिटर्न असा काहीतरी सीन झाला होता. याआधी आईसमोर गरीब गाय बनून राहणारे विशाल आता आईसारखेच तिच्यावर शिंग उगारत होते. त्या सगळ्याचा प्रेरणाला मात्र जबर धक्का बसला होता. आता आपलं यापुढचं आयुष्य असंच जाणार की काय अशी तिला भीती वाटली. गेले काही दिवस ती सुद्धा ताणात होती. अनायासे 2 दिवस सुट्टी आली होती. भीत तिने विशालकडे विषय काढला. अहो 2 दिवस यशला घेऊन आईकडे राहायला जाईन असं म्हणते. आई बाबा आपल्याला बोलवत होते. चालेल ना?
काही गरज नाही. तुझ्या माहेरच्या माणसांना एवढी साधी गोष्ट कळत नाही. घरात प्रसंग काय झाला आहे आणि लेकीला तिकडे काय बोलवत आहेत माहेरपणाला. आता मात्र प्रेरणाला खात्री पटली. यापुढे आपलं आयुष्य असंच जाणार. जे नातं आपल्यासाठी महत्त्वाचं नव्हतं ते आपण कसंबसं रेटलं, पण आता हे नातं महत्त्वाचं आहे ते सुद्धा असंच रेटायचं का? आपल्या इच्छा भावना समोरच्याला न कळू देताच दाबून टाकायच्या? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींची पुनरावृत्ती घडायला नको आता. बस झालं. नाही नाही, रुसवे फुगवे झाले तरी चालतील, भांडणं झाली तरी अगदी चालतील, आपलं म्हणणं समोरच्याला पटलं नाही तरी चालेल, पण ते मांडायलाच हवं आता. ते नातं आपल्यासाठी फार महत्त्वाचं नव्हतं म्हणून कदाचित त्या नात्याला स्टेबलाइज व्हायला आपण चान्स दिला नाही, वेळ दिला नाही. पण हे नातं आपल्या सगळ्यात जवळचं आहे, महत्त्वाचं आहे. आता तर आपल्याला बोलण्याशिवाय पर्यायच नाही. आपण आता बोलायलाच हवं. तिने मग कपाटावरची बॅग काढली, आपले कपडे भरले, यशचे कपडे भरले आणि मग विशालचेही भरले. हे पहा, तुमच्याकडे मी परवानगी मागत नाही. आता आजपासून या क्षणापासून माझे काय निर्णय घ्यायचे ते मी घेईनच. पण एवढंच सांगते, आपल्या सगळ्यांना थोड्या चेंजची गरज आहे. आपण सगळे 2 दिवस आईबाबांकडे राहायला जाऊया. तिचा असा बदललेला सूर पाहत विशाल भडकले. हां, याचीच वाट पाहत होतीस वाटतं तू. तुला जायचंय तिकडे जा, मी येणार नाही. आणि परत तिथे गेलीस तर इथे नाही आलीस तरी चालेल. तेही रागारागाने म्हणाले. हे बघा, मला जायचंय ते मी जाणारच आहे आणि मी इथे परत यायचं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? 15-20 वर्ष संसार केल्यानंतर, घरात राबल्यानंतर, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्यानंतर सुद्धा मला असं काही बोलायचा अधिकार आहे तुम्हाला? असेलच तर तो अधिकार तुम्हाला लखलाभ. तुमच्या अधिकाराचं तुम्ही लोणचं घाला. मी आता जगणार, मोकळेपणाने जगणार. माझं मन मत दोन्ही उलगडणार. माझं म्हणणं शांतपणे समजवायचा प्रयत्न करणार. समजलात तर ठीक, नाही तर मग तेच म्हणणं खरं करून दाखवणार. खूप ॲडजस्ट केलं, पण आता नाही. नातं टिकवण्यासाठी, एकमेकांबद्दल सद्भावना निर्माण होण्यासाठी प्रयत्न दुतर्फी झाले पाहिजेत. नाहीतर ते नातं रितं आणि अपूर्ण राहतं. त्या नात्याला कधी योग्य न्याय मिळत नाही. मी काय बोलतेय हे लवकरात लवकर समजलं तर ठीक. उगीच आईच्या पावलावर पाऊल ठेवायला जाऊ नका. कारण आता तुम्हाला माझ्याकडून तशीच कोल्ड आणि सॉफ्ट रिॲक्शन मिळेल याची काही गॅरंटी नाही. कारण अनुभवाने आता मीही तावून सुलाखून निघालेले आहे. कोणतंही नातं आता मी ग्रँटेड घेणार नाही, समोरच्याला ते घेऊ देणार नाही. जेवढं नातं महत्त्वाचं तेवढंच माझं मन आणि मत. तयारी करा, आपण निघूया. पहिल्यांदा तिने स्पष्टपणे स्वतःचं मत आणि मन मांडलं होतं. परखड बोलण्यात कडवटपणा असतो, पण खरं सांगायचं तर गोड साखरेपेक्षा कडू औषधच तब्येतीसाठी आणि नात्यासाठी बरं असतं. जिभेवर साखर ठेवून मनात कडू कारल्याचं वेल लावलं तर त्या नात्याला कडूच फळं येणार. शिवाय जे बोलायचं होतं ते आपण कधी बोलूच शकलो नाही, ही घुसमट वेगळी. कधी कधी व्हावं वाईट. चांगली प्रतिमा जर खोटी असेल तर त्याच्यापेक्षा तिखट कडवट रूप जे खरं आहे तेच बरं असतं. अशा खऱ्या माणसांकडून आपण आता किती अपेक्षा ठेवायच्या हे सुद्धा मग समोरचा माणूस विचार करून ठरवतो. उगीच भंपक अपेक्षा ठेवत नाही. त्याने मग कुणाच्याही मनाची घुसमट होत नाही. कधी कधी नातं तुटू नये, ते जवळ यावं या नादातच आपण फार नुकसान करून घेतो. मनाची घुसमट होत असेल तर नात्यात तर कधीच जवळीक होत नाही. उलट कधी कधी आपल्या आणि समोरच्या भल्यासाठी आपलं मत आणि मन स्पष्टपणे मांडणं जरुरी असतं. मग त्या नात्यात जवळीक आली नाही तरी चालेल, अंतर राहिलं तरी चालेल. काही नात्यांमध्ये भांडणं टाळून अंतर मिटवण्याचा प्रयत्न करूच नये. काही नात्यांसाठी आणि माणसांसाठी आवश्यक तेवढं अंतर राखून ठेवणं हाच उत्तम आणि खरेपणाचा पर्याय असतो. नाहीतर मग नाईलाजाने पश्चात या शब्दाचा उत्सव करावा लागतो, नव्हे तो आपोआप होतो. तिची जळजळीत नजर अजूनही विशालला जाळत होती. तिने शांतपणे विशालचे कपडे बॅगेमधून काढून बेडवर ठेवले. यशला हाताशी धरलं. ती पायऱ्या उतरून सरळ निघून गेली. स्टेशनवर पोहोचली. दोघांचं तिकीट काढलं आणि ट्रेनची वाट पाहू लागली. ट्रेन आली.
तिने यशला एका हाताने घट्ट धरलं, दुसऱ्या हाताने कशीबशी बॅग सावरली. थोडीशी पुढे सरकणार तेवढ्यात तिची बॅग कुणीतरी खेचली. अरे अरे असं म्हणत तिने मागे वळून पाहिलं. मागे विशाल होते. बॅग माझ्याकडे दे, तू यशला घेऊन लेडीजमध्ये चढ. ती पाहत राहिली. अगं चढ लवकर, ट्रेन सुटेल. बॅग घेऊन ते मग पुढच्या डब्यात चढले. गाडीत थोडी गर्दी होती. तिने यशला बसायला जागा करून दिली. ती मात्र दरवाजाजवळ तशीच उभी राहिली. वाऱ्याची झुळूक आली तशी मनावरची मळभ आपोआप निघून गेली. कोंदटलेल्या भावना चेहऱ्यावरच्या एका हसूने पार विरून गेल्या. नात्याला सोनेरी मुलामा देण्यापेक्षा त्या नात्याचं तावून सुलाखून सोनं कसं करायचं हे ती आता शिकली होती. कुठे ताणायचं, कुठे सोडायचं, किती ताणायचं आणि किती सोडायचं हे समजायला एवढी वर्ष गेली खरी, पण आता तिला सगळं समजलं होतं. मुख्य म्हणजे आता तिला मनासारखं जगायचं होतं, अगदी खरेपणाने. खोट्या भोळ्या प्रतिमेची कात गळून पडली होती. या क्षणापासून तिला मनात काहीच साचवून कोंडून ठेवायचं नव्हतं. समजणारा समजावल्यावर पहिल्या फटक्यात समजतो आणि न समजणाऱ्यासमोर तुम्ही कितीही मन मारून जगलात तरी त्याला तुमच्या त्रासाशी काही एक घेणं देणं नसतं. जे आहे ते, जसं आहे तसं, ज्या वेळेसचं त्यावेळेस बोलून प्रेरणाला आत्ता मोकळं व्हायचं होतं, अगदी समोरच्याला काहीही वाटलं तरी. कारण आता आणखीन कोणत्याही नात्यात पश्चात हा शब्द तिला परवडण्यासारखा नव्हताच.